हाय फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर आज आपण नीटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पॉईंट आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे डायपोल मुवमेंट. तर आत्ता आपण पाहिलं नीट 2020मध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन येऊन गेला आहे. सो आज आपण डायपोल मुवमेंट पाहूया. आणि डायपोल मुवमेंटची जी आपण ऑर्डर जी व्हॅरी करणार आहेत ती आपण शिकणार आहोत कशामध्ये? ऑर्थो, मेटा आणि पॅरा ग्रुपमध्ये. कारण स्टुडंट्सचं याच्यामध्ये खूप गोंधळ होतो. ऑर्थो, मेटा, पॅरा या ग्रुपमध्ये डायपोल मुवमेंटची ऑर्डर कशी व्हॅरी करते यामध्ये स्टुडंट्सचा गोंधळ होतो. त्यामुळे आज आपण डायपोल मुवमेंट शिकणार आहोत. कशामध्ये? ऑर्थो, मेटा, पॅरामध्ये. त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही गोष्ट माहीत पाहिजे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय असतात ते. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे असे ग्रुप की जे ग्रुप बेन्झिनच्या रिंगला अटॅच असेल तर ते आपले स्वतःचे लोन पेअर किंवा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट करतात. जसे की त्याचे एक्झाम्पल आपण पाहूयात. एक्झाम्पल त्याचे आहे जसं NH2O- असे खूप सारे एक्झाम्पल आहेत. तसंच आपण दुसऱ्या ग्रुपबद्दल आपणास माहिती पाहिजे, ते म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. कोणते ग्रुप? इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. हे असे ग्रुप जे बेन्झिनच्या रिंगला अटॅच असल्यानंतर ते दुसऱ्या कार्बनकडून स्वतःकडे इलेक्ट्रॉन काय करतात? अट्रॅक्ट करतात. त्यांना काय बोलतो आपण? इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. त्याचे एक्झाम्पल आपण पाहूयात. NO2, Cl, I- असे भरपूर सारे त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल पाहता येतील. तर ऑर्थो, मेटा, पॅरा यांच्यामध्ये डायपोल मुवमेंट कशी व्हॅरी करते हे शिकण्या अगोदर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. या ट्रिकद्वारे आपण आपले एक्झाम्पल सहजरित्या आपण ते सोडू शकतो. तर त्याच्यामध्ये आपली पहिली ट्रिक आहे ती म्हणजे बेन्झिनच्या रिंगला ऑर्थो, मेटा, पॅराला एक तर सर्व इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच पाहिजे, नाहीतर सर्व इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच पाहिजे. जसं की समजा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऑर्थो, मेटा, पॅराला अटॅच असतील तर डायपोल मुवमेंट म्हणजे एक तर सारे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच पाहिजे किंवा एक तर सारे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप त्याच्यामध्ये अटॅच पाहिजे. असं जर असेल तर डायपोल मुवमेंट जी आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. कशाला? बॉन्ड अँगलला. डायपोल मुवमेंट कशाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते? बॉन्ड अँगलला. कधी? ज्यावेळेस बेन्झिनच्या रिंगला ऑर्थो, मेटा, पॅरा पोझिशनला एक तर सारे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हवेत किंवा ऑर्थो, मेटा, पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप सेम हवेत, तर डायपोल मुवमेंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते बॉन्ड अँगलला. ही झाली आपली पहिली ट्रिक. दुसरी ट्रिक किंवा आता इथे पाहिलं आपण एक तर सर्व इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा एक तर सारे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग. आता जर दोन्ही मिक्स असेल किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्लस इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग असे दोन्ही ऑर्थो, मेटा किंवा पॅरा पोझिशनला जर अटॅच असतील बेन्झिनच्या रिंगला तर डायपोल मुवमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल असते बॉन्ड अँगलला. डायरेक्टली प्रोपोर्शनल असते बॉन्ड अँगलला. तर ते आपण आपल्या एक्झाम्पलद्वारे शिकूयात. तर आपलं पहिलं एक्झाम्पल आहे ऑर्थोला क्लोरीन, मेटा पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला. हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे. तर त्यामध्ये आपल्या ट्रिकनुसार काय एक तर सर्व इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हवेत किंवा सर्व इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप हवेत. असं असेल तर डायपोल मुवमेंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. बरोबर. आता हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे क्लोरीन इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे. तर आपण सगळे एक्झाम्पल इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग म्हणजे सर्व काय झालं? इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग. असं असेल तर डायपोल मुवमेंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. आता इथे बॉन्ड अँगल तुम्ही पाहू शकता. हा एक बॉन्ड अँगल आणि हा. तर सर्वात जास्त बॉन्ड अँगल पॅरा पोझिशनला आहे, त्याच्यानंतर मेटा, त्याच्यानंतर ऑर्थो. तर ह्या ट्रिकनुसार आपल्याला हे तर आता लक्षात आले की सर्व काय आहेत इथे? इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच आहे. मग ट्रिकनुसार डायपोल मुवमेंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. मग याच्यामध्ये डायपोल मुवमेंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल सर्वात जास्त कोणामध्ये? पॅरा. मग याची जी डायपोल मुवमेंट असणार ती सर्वात काय असणार आहे? कमी. तर आपली ऑर्डर कशी येणार आहे? डायपोल मुवमेंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. ह्या ट्रिकनुसार इथे आपली जी डायपोल मुवमेंट येणार आहे ती याची ऑर्थो पोझिशनची सर्वात जास्त असणार आहे, त्यानंतर मेटा पोझिशनची आणि त्यानंतर
पॅरा पोझिशनची सर्वात कमी असणारे, सर्वात जास्त असणारे ऑर्थो. का? कारण बॉन्ड अँगल कमी आहे. बॉन्ड अँगल कमी, डायपोल मोमेंट जास्त. कारण रिलेशन कसं आहे, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा एक तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल तर डायपोल मोमेंट आणि बॉन्ड अँगलमधलं रिलेशन इनवर्स आहे. त्या ट्रिकनुसार इथे ऑर्डर कशी येते, ऑर्थोची जास्त आहे, मग मेटाची, त्यानंतर पॅराची. आता पुढचं एक्झाम्पल आपण पाहूयात. त्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूयात NO2Cl इथे मेटा पोझिशनला आणि इथे पॅरा पोझिशनला. तर आता काही जणांना काय वाटतं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप सारखे पाहिजे म्हणजे फक्त नाही का क्लोरीन 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 असं सेम पाहिजे, तसं नाही. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणजे असे कोणतेही ग्रुप की जे बेन्झिनच्या रिंगच्या ज्या कार्बन आहेत त्याच्याकडून जे स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात, किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे असे कोणतेही 2 ग्रुप किंवा 3 ग्रुप जे कार्बनला, बेन्झिनला जो कार्बन असतो त्याला ते इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट. तर आता इथे हे आपल्यामध्ये NO2 आणि Cl दोन्ही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. मग तुम्हाला ट्रिकनुसार तर सारे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप हवेत. मग त्यानुसार डायपोल मोमेंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. मग ह्यानुसार इथे ऑर्डर काय होणार आहे, इथे बॉन्ड अँगल सर्वात जास्त कमी आहे, मग त्याच्यानुसार बॉन्ड अँगल कमी, मग याची डायपोल मोमेंट काय असणार आहे, जास्त. मग इथे ऑर्डर काय येणार आहे, 1 2 3. ही झाली आपली इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. किंवा आता तिसरं एक्झाम्पल मी इथे तुम्हाला सांगते, ते म्हणजे एक तर सारे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हवेत. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमध्ये NH2 हे पॅरा पोझिशनला. हे आता हे सर्व आपल्याला माहिती आहे NH2 हे काय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत, बरोबर. तर आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप सर्वीकडे. मग इथे ऑर्डर काय होणार आहे, डायपोल मुवमेंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. मग याचा बॉन्ड अँगल कमी म्हणजे याची डायपोल मुवमेंट काय असणार आहे, सर्वात जास्त. इथे उत्तर काय येणार आहे, 1 2 3. आता हे झालं ट्रिक नंबर 1 नुसार. आता आपण पाहूयात बेन्झिनच्या रिंगला इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्लस इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर ऑर्डर कशी व्हॅरी करते, त्यानुसार आता आपण पाहूयात. पुढचं आता एक्झाम्पल मिक्समध्ये, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्लस इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, त्यामध्ये डायपोल मोमेंट कशी व्हॅरी करते ते आपण पाहूयात. तर आपण एक्झाम्पल इथे घेऊया CH3 आणि इथे आपण घेऊयात NO2, इथे CH3 NO2 CH3 आणि इथे पॅरा पोझिशनला NO2. तर आपणास माहीत असेल ऑल अल्काइल ग्रुप आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि NO2 आपल्याला माहिती इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये कसं झालंय की इलेक्ट्रॉन डोनेटिंग सुद्धा अटॅच बेन्झिनच्या रिंगला आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप सुद्धा, म्हणजे दोन्ही काय झाले, मिक्स झाले ना, एक तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. मग ह्यामध्ये आपल्या ट्रिकनुसार काय होतं, डायपोल मुवमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. इथे बॉन्ड अँगल कसा आहे, कमी आहे, इथे बॉन्ड अँगल जास्त आहे आणि इथे बॉन्ड अँगल पॅरा पोझिशनला खूपच जास्त आहे. मग ट्रिकनुसार डायपोल मुवमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. ट्रिकनुसार याच्यामध्ये डायपोल मुवमेंट सर्वात जास्त कोणाची येणार आहे, तर पॅरा पोझिशनची, देन मेटा आणि देन ऑर्थो पोझिशनची.